कृषी विभाग ॲक्शन मोडवर. जिल्ह्यातील 317 कृषी केंद्रांची तपासणी. त्रुटी आढळल्याने 33 केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश तर 71 विक्रेत्यांना नोटीस. रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतर कृषी विभाग ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्हा कृषी विभागाने खत व बियाण्यांची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील 317 कृषी केंद्रांची तपासणी केली. या तपासणीत गंभीर त्रुटी आढळलेल्या 3 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत, तर 33 केंद्रांना बियाणे विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच 71 विक्रेत्यांना त्रुटी दुरुस्तीसाठी नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. यावर्षी जिल्ह्यात 94% पाऊस झाल्याने रब्बी पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. गहू व हरभरा या पारंपरिक पिकांसोबतच शेतकऱ्यांचा कल हळद व इतर पर्यायी पिकांकडेही वाढत आहे. रब्बी हंगामात युरियाची मागणी वाढलेली असताना काही कृषी केंद्र चालक याचा गैरफायदा घेत कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. युरियासोबत इतर खते घेण्यासंदर्भात देखील काही विक्रेते आग्रह आणि जबरदस्ती करत असल्याची तक्रार आहे. दरम्यान विक्री झालेल्या खतांची व उपलब्ध खत साठ्याची माहिती ऑनलाईन प्रणालीवर अपलोड करणे सर्व विक्रेत्यांसाठी बंधनकारक आहे, परंतु अनेकांनी ही माहिती अपलोड न केल्याचे तपासणीत आढळून आले आहे.